हॅलो गायस, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आपण आज बनवणार आहोत शेवयाची भाजी. आपण त्यासाठी घेतलेले आहेत 2 मिरच्या, 2 मध्यम आकाराचे टॅमॅटो आणि 3 मध्यम आकाराचे कांदे. आपण आता कढई तापत ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 पळी तेल घातलेले आहेत. आपलं तेल तापलेलं आहे. आपण त्यामध्ये आता घालणार आहोत जिरे. थोडेसे जिरे घातलेले आहे मी, अर्धा चम्मच. आपण जिरे घालून जिरे तडतडले आहेत. आपण आता त्यामध्ये घालणार आहोत 2 हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या पण अशा थोड्याशा फ्राय केल्याच्या नंतरला मिरच्या गोल्डन फ्राय झाल्याच्या नंतरला आपण त्यामध्ये घालणार आहोत कांदे. आता आपण त्यात कांदे घालत आहोत. कांदे घातल्याच्या नंतरला आपण कांदे असे गुलाबी रंगावर परतून घेऊया. कांदे आपण परतून घेतोय. कांदे गुलाबी रंगावर परतून झालेले आहेत. त्यामध्ये आपण घालूया अद्रक लसूणची पेस्ट. ती सुद्धा आपण थोडी परतून घेऊया. परतून घेतल्याच्या नंतरला तुम्ही बघू शकता अद्रक लसूणची पेस्ट पण छान अशी परतून घेतली आहे आपण, आणि कांदा पण गुलाबी रंगावर फ्राय झालेला आहे. कांदे आणि अद्रक लसूणची पेस्ट छान अशी गुलाबी रंगावर फ्राय झालेली आहे. आता आपण त्यामध्ये घालणार आहोत टॅमॅटो. 2 मध्यम आकाराचे आपण टॅमॅटो घेतले होते, ते आता आपण त्यामध्ये घालणार आहोत आणि त्याला थोडंसं आपण फ्राय करूया. आणि फ्राय केल्याच्या नंतरला त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया. आता आपण त्यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ. मी काय असं स्पूनने वगैरे मीठ मापून नाही घेतले, मी माझ्या अंदाजाने मीठ घालते हाताने, कारण की मला स्पूनचा माप अजिबात कळत नाही. कारण की मी स्पूनने मीठ घालते तर माझा चमच्याचा मापाने इथे तिथे होतं. आणि आपण आता त्यामध्ये घालूया 1 चमचा लाल तिखट. लाल तिखट आपण 1 चमचा घातलेला आहे. छोटं चम्मच लाल तिखट घालायचं आहे. आणि आपण आता त्यामध्ये घालणार आहोत अर्धा चम्मच हळद. आपण आता हळद घालत आहोत अर्धा चम्मच. आता आपण त्यामध्ये घालणार आहोत अर्धा चम्मच धनेपूड. आपण धनेपूड घालतोय अर्धा चम्मच. अर्धा चम्मच धनेपूड घालून झाल्याच्या नंतरला धनेपूड घातल्याच्या नंतरला आपण छान असे मसाले परतून घेणार आहोत. कांदा टॅमॅटो सोबत मसाले थोडेसे परतून झालेले आहेत. मसाले परतून झाल्याच्या नंतरला आपण त्यामध्ये घालणार आहोत 3 ते 4 छोट्या चमच्याने पाणी, कारण की खालून मसाले लागले नाही पाहिजेत, मसाले जळतील. त्यामुळे आपण 3 ते 4 चम्मच पाणी घालणार आहोत. पाणी घातल्याच्या नंतरला त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. मसाले परतून झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. छानपैकी त्याला तेलसुद्धा सुटलेले आहे. आता आपण त्यामध्ये घालणार आहोत शेव. शेव घालायची आहे. मी तर 100 ग्रामच शेव घेतली होती. तुम्ही त्याच्यामध्ये वाढवूसुद्धा शकतात, कमीसुद्धा करू शकता. आणि आता आपण त्याला एकजीव छानपैकी असं मिक्स करून घेत आहोत. छानपैकी आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण त्यावर ठेवणार आहोत फक्त 2 सेकंदासाठी कवर करून झाकण. आपण 2 सेकंदासाठी झाकण ठेवले. आता 2 सेकंद झाल्यावर आपण त्याच्यावरून झाकण काढूया.
बघा तुम्ही किती छानपैकी असा मस्त रंग आलेला आहे भाजीचा. आपण त्यावर घालणार आहोत आता हिरवीगार कोथिंबीर घातल्याच्या नंतरला बघा तुम्ही किती छान अशी भाजी दिसत आहे. तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करून बघा. आता आपण गरमागरम भाजी सर्व करूया. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटसुद्धा करा. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.